1 जुलैपासून देशात नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालाय। याबाबत विधानसभेत खुद्द राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पहिला गुन्हा नव्या कायद्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचा उल्लेख केलाय। त्यामुळे नवीन कायद्याची सुरुवात संस्थानकालीन अशा सावंतवाडी तालुक्यातून झाली आहे। विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत 30 जून रोजी कार झाडाला आदळून कारचा अपघात झाला होता। या अपघातानंतर 1 जुलैला पहाटेच्या सुमारास सदर महिलेवर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असताना तिचं निधन झालं। तिच्या निधनामुळे या नव्या कायद्यात अपघातासंदर्भात 2 वेगवेगळ्या धर्तीवर सेक्शन लावण्यात आले आहेत। त्यामध्ये 30 जून रोजी झालेल्या अपघाताची नोंद जुन्या भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आली आहे। तर सदर महिलेचे निधन हे 1 जुलैला झाल्यानं सदरचा गुन्हा हा नव्या फौजदारी कायद्यानुसार दाखल करण्यात आलाय। त्यामुळे हा महाराष्ट्रातील पहिला फौजदारी गुन्हा नव्या कायद्यानुसार सावंतवाडी पोलीस स्थानकात नोंद झालाय। या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सावंतवाडी पोलीस ठाण्यातून दाखल केले जाणार आहे असे पोलीस निरीक्षक तानाजी नार नवर यांनी स्पष्ट केले। चर्चातन सभागृहाचा अधिकार आहे म्हणून अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे ब्रिटिशकालीन जे फौजदारी कायदे होते ते कायदे बदलून आपण आपल्या देशात बनलेला जो काही भारतीय न्याय संहिता असा जो एक कायदा आहे हा आजपासून लागू झालेला आहे। आणि या संदर्भात मी खरं म्हणजे पहिल्यांदाच हा कायदा लागू झाल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचं अभिनंदन देखील करतो। आणि सातत्याने पत्रकारे विचारतायत की बाबा या कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा हा कुठे दाखल झाला, त्याचं काय झालं, कायदा लागू झाला की नाही। तर हा कायदा महाराष्ट्राने देखील लागू केलेला आहे। आणि सकाळी 2:29 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या कायद्याच्या अंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्यातला पहिला गुन्हा दाखल झाला।